बुलेटिनमध्ये सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। भाजप उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या ऑफिसची तोडफोड झालेली आहे। संजय दिना पाटलाच्या कार्यकर्त्यांनी हा आरोप केलेला आहे। मुलुंडमध्ये तोडफोड केलेला आहे असं मिहिर कोटेचा यांनी आरोप केलेला आहे आणि संजय दिना पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा त्यांनी आरोप केलाय। मिहिर कोटेचा यांचं मुलुंड येथील कार्यालय फोडण्यात आलेलं आहे। मुलुंडमधील मिहिर कोटेचा यांची वॉर रूम असणारं कार्यालय फोडण्यात आलेलं आहे। भाजपचे कार्यकर्त्यांनी स्वतः मिहिर कोटेचा हे शिवाजी पार्क इथल्या सभेत व्यस्त असताना त्यांचं कार्यालय फोडण्यात आलेलं आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, मिहिर कोटेचा यांचं ऑफिस फोडण्यात आलेलं आहे आणि मिहिर कोटेचांचा आरोप आहे तो म्हणजे संजय दिना पाटलांच्या कार्यकर्त्यांनी ऑफिस फोडलेलं आहे असा। काय अधिक माहिती आहे? उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघामध्ये दिवसेंदिवस जशी निवडणुकांचं मतदान जवळ येते तशा वेगवेगळ्या घटना घडताना दिसून येत आहेत। तसाच एक आहे, एका बाजूला मिहिर कोटेचा यांचे कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप संजय दिना पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केला आणि तो राग मनात धरत मिहिर कोटेचा यांचं जे वॉर रूम आहे तिथे तोडफोड केलेली आहे। अर्थात काही महिला अचानक कार्यालयात घुसल्या आणि त्यांनी तोडफोड केल्याचा दावा लोकसभेचे तिथले प्रतिनिधी असणारे भाजपाचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी केलेला आहे। आपणास माहित आहे की काही दिवसांपूर्वी याच लोकसभा मतदारसंघामध्ये होल्डिंग पडलं होतं आणि त्यानंतर सुद्धा संजय दिना पाटील, किरीट सोमय्या आणि मिहिर कोटेचा यांचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते आणि एकमेकांच्या विरोधात घोषणा देत होते। या मतदारसंघामध्ये मराठी विरुद्ध गुजराती असा एक वाद नव्याने तिथे वारंवार निर्माण होतोय। एकतर मतदान जवळ आलेलं आहे, अशाच परिस्थितीमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू होत आहेत। ते आरोप फक्त राजकीय न राहता, तोंडी न राहता थेट आता कार्यालयांची तोडफोड पर्यंत गेल्याचं दिसून आलेलं आहे। आता नेमके संजय दिना पाटील यांचे कार्यकर्ते होते का की त्यांनी कोणता राग मनात धरून हे केलेलं आहे याची चौकशी करावी अशी मागणी मिहिर कोटेचा यांनी केलेली आहे। पुढच्या काही वेळातच मिहिर कोटेचा त्या वॉर रूमच्या कार्यालयात जिथे तोडफोड झाली तिथे पोहोचतायत। त्यांनी तिथल्या संबंधित लोकल पोलिसांशी देखील संपर्क केला आहे। पोलीस देखील तिथे पोहोचल्याची माहिती उपलब्ध होत आहे। संजय पाटलांच्या कार्यकर्त्यांवर हा आरोप करण्यात आलेला आहे मुलुंडमधली वॉर रूम फोडण्यात आल्याचा। एकीकडे मिहिर कोटेचा हे आजच्या सभेमध्ये व्यस्त होते आणि त्यातच हे कार्यालय फोडण्यात आलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। काय नेमकं किती नेमकं नुकसान झालेलं आहे आणि तिथे जेव्हा ही कार्यालय फोडण्यात आलं तिथे नेमके कोण कोण उपस्थित होते, त्यांच्याकडून काही माहिती मिळू शकली का? नक्की हे कार्यकर्ते कोण होते? वास्तविकतेत या वॉर रूम मध्ये त्यांच्या राजकीय जे प्रचाराचे काही साहित्य होते आणि संजय दिना पाटील यांच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना असं वाटत होतं की तिथे काही आर्थिक स्वरूपातले व्यवहाराचे साठी रक्कम आहेत आणि पैसे वाटप सुरू आहे। त्याच हेतूने कदाचित कार्यालयाची तोडफोड केल्याचं म्हणणं आता मिहिर कोटेचांच्या कार्यकर्त्यांकडे येते। तुर्तास तिथे वॉर रूम होती, काही लोक तिथे काम करत होते। असे असताना अचानक काही लोक तिथे महिला आल्या आणि त्यांनी तोडफोड केल्याची माहिती प्राथमिक समोर येते। वास्तविक आरोप प्रत्यारोप आहेत पण हे दोन्ही बाजूने सुरू आहेत। आपणास याच्यावरून एक अंदाज येतोय की जशी जशी निवडणूक मतदानाची प्रक्रिया जवळ येते तसतसे मुंबईमध्ये देखील वेगवेगळे आरोप प्रत्यारोपांच्या राजकीय आरोपांपेक्षा सुद्धा थेट आता रस्त्यांवर एकमेकांच्या विरोधात तोडफोडीपर्यंत कार्यकर्ते दिसून यायला लागले। या सगळ्यामध्ये संजय दिना पाटलांच्या कार्यकर्त्यांवर आरोप आहेत, त्या कार्यकर्त्यांकडून काही समजू शकलेलं आहे? काय नेमकं घडलं? संजय दिना पाटील यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं समोर जे येते त्यानुसार मिहिर कोटेचा त्यांच्या संबंधित कार्यालयामध्ये मतदारांना प्रलोभन देण्यासाठी रक्कम होती म्हणून आम्ही तपासणी करायला तिथे गेलो होतो। तो राग काही कार्यकर्त्यांच्या मनात असावा अशा स्वरूपाच्या काही प्रतिक्रिया समोर येत आहेत। अर्थात स्वतः उमेदवार संजय दिना पाटील यांनी मात्र या संदर्भात कोणतंही तुर्तास भाष्य केलेलं नाही। या मिहिर कोटेचा यांच्याकडनं दावा आहे की मुद्दामून माझ्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली, माझ्यावर आरोप केले जात आहेत। माझ्या वॉर रूम मध्ये कोणत्याही स्वरूपाचे आर्थिक व्यवहारासाठीचे पैसे किंवा काहीही नाही, या फक्त बदनाम करण्याच्या हेतूने आणि मतदारांवर दबाव वाढवण्याच्या, कार्यकर्त्यांवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केल्याचं दिसून येतं। सागर, जेमतेम एक दिवस उरलेला आहे, प्रचाराच्या तोफा उद्या थंडावणार आहेत आणि अशातच हा असा तणाव वाढताना दिसतोय। ही नेमकी घटना कधी घडली आणि आता सध्या तिथे काय स्थिती आहे, काय कळलंय? तिथे आता तणावाची परिस्थिती असल्याची माहिती समोर येत आहे। एकतर एका बाजूला कार्यकर्त्यांना ज्यांनी तोडफोड केली आहे ती सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस चौकशी करतील, पाहतील की नेमके हे कार्यकर्ते आहेत का, महिला ज्या होत्या त्या संजय दिना पाटील यांच्या पदाधिकारी कार्यकर्ते आहेत की बाहेरून कोणाचे सांगण्यावरून त्यांना
पाठवण्यात आलं होतं, या सगळ्या गोष्टींची चौकशी आता पोलीस करतील. तशा स्वरूपाची मागणी मिहिर कोटेचांच्या वतीने करण्यात येते. नक्कीच. धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. मिहिर कोटेचा यांच्या ऑफिसची तोडफोड करण्यात आलेली आहे आणि ही तोडफोड संजय पाटलांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे असा आरोप मिहिर कोटेचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. यानंतर आणखी काही घडामोडी पाहणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेक. पाहत राहा NDTV मराठी.